नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस फायनान्सचे जे दुसरे इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहिलेत फ्रेंड्स, ते आपण डिस्कस करणार आहोत. तर काल मी जे व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये हे सांगितले तुम्हाला की जे इम्पॉर्टंट आहेत आणि रिपीटेडली एक्झाममध्ये विचारण्यात आलेले असे प्रश्न असतील, कन्सेप्ट असतील, ते आपण डिस्कस करणार आहोत. आता सध्याला मला व्हिडिओज बनवणं शक्य होत नाही, प्रॉपर व्हिडिओज बनवणं किंवा त्यावरती प्रॉपर वगैरे कम्प्युटरवरती. पण सध्याला PYQ जेव्हा मी अभ्यास करत आहे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्याला माहिती आहे की बिझनेस फायनान्समध्ये कुठले प्रश्न येतात, बिझनेस फायनान्समध्ये कुठले टॉपिक कवर होतात आणि कोणते असे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते रिपीटेडली विचारले जातात. पण तरी हे समजून घेण्याच्या पूर्वी एक आहे, काय आहे की सगळ्यात बेसिक गोष्टी आपल्याला समजले पाहिजे. मनातली ती भीती अगोदर संपली पाहिजे की हे विषयसुद्धा आपण समजून घेऊन अभ्यास करू शकतो. एकदा आपल्याला विषय समजलं, बेसिक समजलं, म्हणून मी आपल्या भाषेतून, जसं आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण पैशाचा व्यवहार करताना जे काही साधे गोष्टी आपण वापरतो, लॉजिक वापरतो, त्या लॉजिकला पकडून तुमच्यासोबत हे डिस्कस करत आहे. माझं ही व्हिडिओ बनवण्याच्या मागे उद्देश इतकंच आहे की बिझनेस फायनान्समधले तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता मी PYQ जेव्हा अभ्यास करत आहे थोडे दिवस झालं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की बिझनेस फायनान्सवरती तर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात, पण आपल्याला ही बेसिक गोष्टी आपल्या भाषेतून आपल्याला समजतात. ते कन्सेप्ट त्याच पद्धतीनं जर समजून आपण जर घेतलोत तरच आपल्याला बिझनेस फायनान्स हे जे टॉपिक आहे ते अभ्यास करायला सोपं जाईल आणि त्याच्यावरती प्रश्न तेव्हा चुकणार नाहीत जेव्हा आपण आपल्याशी जोडून जेव्हा आपण त्याला अभ्यास करू. तर त्याच पद्धतीनं मी आपल्या भाषेमध्ये फ्रेंड्स तुम्हाला जसं समजेल त्याच पद्धतीनं समजवायचा प्रयत्न करत आहे. आणि एकही स्लाईड तुम्ही मिस करू नका, कारण प्रत्येक एक स्लाईड मी अशी निवडलेली आहे की त्यामधून एकदा नाही 10-20 वेळेस जरी तुम्ही म्हणलात तरी तेच कन्सेप्ट आलेले आहेत आणि त्यापैकी काय विचारण्यात येत आहे ते सुद्धा मी तुम्हाला सोबत सांगत आहे. मी समजवायचा देखील प्रयत्न करत आहे आणि प्रश्न कसे विचारले जातात हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे. तर हे स्लाईड झालेली आहे आपली. त्यानंतर आपण पाहिलोत जे सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियल डिसिजन म्हणजे किती, तुम्हाला लगेच कधीही झोपेत जरी कोणी उठून जरी विचारलं तर माहीत असायला पाहिजे. सगळ्यात अगोदर फायनान्शियल डिसिजन म्हणजे याचं असं तुम्ही लक्षात ठेवा, FDI आहे ना, तर FDI असं तुम्ही लक्षात ठेवा किंवा असं फायनान्स इकडे दे. फायनान्स अगोदर म्हणजे फायनान्शियल डिसिजन, इन्व्हेस्टमेंट डिसिजनला इकडे. आता काहीतरी मराठी कशी तरी असू द्या, पण आपल्याला लक्षात ठेवणं आपलं काम आहे सध्याला. तिथपर्यंत जर आपण हे जर निमोनिक्स बनवून जरी लक्षात ठेवलं तर झालं. फायनान्स डिसिजन, इन्व्हेस्टमेंट डिसिजन आणि इकडे देला डिव्हिडंड डिसिजन. फायनान्स इकडे दे म्हणजे 3 डिसिजन तुम्हाला मुप्पाट झाले पाहिजे. फायनान्शियल डिसिजन कोणते कोणते? फायनान्स इकडे दे, फायनान्शियल डिसिजन इकडे ना इन्व्हेस्टमेंट डिसिजन आणि डिव्हिडंड डिसिजन. इन्व्हेस्टमेंट डिसिजनमध्ये काय येतं? जर लॉंग टर्मसाठी असेल कॅपिटल बजेटिंग आणि शॉर्ट टर्मसाठी आपल्या डे टू डे व्यवहारासाठी ऑपरेटिंग सायकलसाठी वर्किंग जे काही कॅपिटल आहे. आणि फायनान्शियल डिसिजनमध्ये कॉस्ट कॅपिटल म्हणजे सोर्सेस, अगोदर आपण सोर्सेस डिस्कस केलोत, कुठून कुठून आणायचे, आता त्याचं कॉस्ट काय काय आहे आणि आता आपण कोणाकोणाकडून घ्यायचे. मी तुम्हाला पटवून सांगितले होते, समजून सांगितले होते की कोणत्या कोणत्या सोर्सेसला आपण आपल्या पद्धतीनं बेस्ट जे आहे ते निवडतो. म्हणजे जर किटकिट लावणार असेल तर त्याच्याकडून घेणार नाही, कोणती संस्था खूपच बदमाश असेल तर त्याच संस्थेला तर जाणारच नाही, अशा पद्धतीनं. कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये आता इक्विटी घ्यायचं का डेप्ट घ्यायचं, म्हणजे जे चिप्पर आहे ते घेणार. डेप्ट चिप्पर असते इक्विटीपेक्षा, म्हणून आपण इक्विटीचं पोर्शन कमी आणि डेप्टचं पोर्शन जास्त ठेवतो. डिव्हिडंड डिसिजन म्हणल्यानंतर काय म्हणले होते, कोणाकडून आपण पैसे आणलो तर त्याला प्रॉफिटच्या रूपात आपल्याला पैसे द्यावे लागतात. आपल्या प्रॉफिटचं एक असं पोर्शन जे आपण देतो म्हणजे वाटतो किंवा हिस्स्यामध्ये देतो, ज्यांच्याकडून पैसे आणलो त्यांना आपण काय म्हणतो, डिव्हिडंड म्हणतो. म्हणजे जे शेअर होल्डर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, त्यांना रिवॉर्ड म्हणून आपण जे आपलं प्रॉफिटचं पोर्शन देतो त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड म्हणतो. आणि डिव्हिडंडच्या सोबतच रिटर्न अर्निंग, आता राहून जे पोर्शन देऊन राहिलेलं जे शिल्लक राहिलेलं पोर्शन असेल त्याला आपण काय म्हणतो, त्याला रिटर्न अर्निंग. म्हणजे अर्निंग होती, अर्निंगलाच प्रॉफिट म्हणतो. त्याच्यातलं एक पोर्शन गेलं डिव्हिडंडला आणि राहिलेलं एक पोर्शन जे आपल्याकडे असेल ते असेल आपलं रिटर्न अर्निंग. हे पण स्लाईड झाली होती फ्रेंड्स. आणि अप्रोचेस मी सांगितले होते 1950च्या अगोदर ट्रेडिशनल, फक्त काय फायनान्स आणायचं कसं इतकंच कन्सर्न राहायचं. त्यानंतर मॉडर्नमध्ये काय आलं, ते 3 डिसिजन आले. म्हणजे फक्त फायनान्स आणून संपवायचं नाही, फायनान्स आणून त्याला अशा पद्धतीनं रिस्क आणि रिटर्नला ट्रेड ऑफ करायचं. ट्रेड ऑफ करणं म्हणल्यानंतरच काय असेल, आता ट्रेड ऑफ करून जे आता अगोदर आपण
ट्रेड ऑफ केल्यानंतर जे काही आता आपण त्याबद्दलचे डिसिजन्स घेत आहोत, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आणि डिव्हिडंड डिसिजन्स, हे आहे मॉडर्न अप्रोचमध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. सोर्सेस ऑफ फायनान्समध्ये काय पाहिलं होतं, इंटरनल सोर्सेस असतात, एक्सटर्नल असतात. तुम्हाला कधी कोणी विचारलं सोर्सेस ऑफ फायनान्स म्हणजे काय, तर अगोदर इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्सेसचे पण खूप काही, आता बेस्ड ऑन ओनरशिप असतं, खूप वेळेस बेस्ड ऑन टाईम पिरियड असतं, आणि बेस्ड ऑन जनरेशन म्हणजे कुठून जनरेट होत आहे. आता कुठून जनरेट होत आहे म्हणजे इंटरनली जनरेट होत आहे, इंटरनली घेत आहोत का एक्सटर्नली जनरेट होत आहे. आता ओनरशिपच्या बेसिसवर म्हणल्यानंतर आपण काय करतो ते ओन्ड कॅपिटल आहे का बॉरोड कॅपिटल आहे, त्या पद्धतीनं आपण जे पाहतो. आणि ऑन द बेसिस ऑफ टाईम पिरियड म्हणल्यानंतर शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि मीडियम टर्म. पण या ठिकाणी बघा आपल्याला सोर्सेस ऑफ फायनान्समध्ये खूप वेळेस विचारलं जातं, म्हणून मी हे स्लाईड ॲड केलेलं आहे. एक्सटर्नलमध्ये कोणते, इंटरनलमध्ये कोणते, त्यासोबत लॉंग टर्ममध्ये कोणते, मीडियम टर्ममधले कोणते आणि शॉर्ट टर्ममधले फायनान्सेसचे सोर्सेस कोणते, हे तुम्हाला प्रश्न नेहमी विचारलं जातं. याला कम्प्लीट नोट डाऊन करून पाठ करून ठेवा. हे पण स्लाईड त्याच्यासाठीच ॲड केलेलं होतं, तर हे पण बघून घ्या फ्रेंड्स. आता हे जे कॅपिटल आहे, शेअर कॅपिटलचे टाईप्स आहेत, हे आपण नेक्स्ट टाईममध्ये डिस्कस करूयात. हे पण मी तुम्हाला करून घेणार आहे व्यवस्थित. तर आता सध्याला आपण शेअर कॅपिटलला पोहोचण्याच्या अगोदर आपल्याला शेअर्सला पाहावं लागेल, म्हणून मी शेअर्स तुम्हाला समजवले. शेअर्समध्ये काय काय पाहिलं आपण, शेअर्सचे 2 प्रकार असतात, इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स. इक्विटीमध्ये आणि प्रिफरन्स शेअरमध्ये आपल्याला आठवण ठेवायचं काय म्हणल्यानंतर, इक्विटी आणि प्रिफरन्समध्ये प्रिफरन्स शेअरला 2 एक्स्ट्रा प्रिफरन्शियल राईट असतात. कोणते कोणते, ज्यावेळेस प्रॉफिट होईल, इन्कम होईल, त्यावेळेस पहिला प्रॉफिट आणि पहिला इन्कमवर हक्क कोणाचा, प्रिफरन्सवाल्यांचा, म्हणजे पहिलं प्रिफरन्सला भेटेल. आणि दुसरं प्रिफरन्स काय भेटेल, जेव्हा काही वाइंड अप होईल किंवा लिक्विडेशन होईल, ज्यावेळेस कंपनी पूर्णपणे बंद पडते किंवा ज्यावेळेस लिक्विडेशन होते, त्यावेळेस त्या ठिकाणचं पहिलं जे काही हिस्सा असेल, परत करायचे पैसे कोणाचे असतील, तर त्यावेळेस पण पहिला हक्क कोणाचा असेल, प्रिफरन्सवाल्याचा असेल. हे 2 प्रिफरन्शियल राईट इक्विटीपेक्षा जास्त असतात प्रिफरन्सवाल्यांना. मग इक्विटीकडून काय लक्षात ठेवायचं आहे, इक्विटींना मग सगळे प्रिफरन्सवाल्यालाच आहे तर इक्विटीला काहीच नाही का मॅडम, आहे ना. इक्विटीवाल्यांना तुम्ही रिस्क तुमचं जास्त असतं, म्हणून तुम्हाला मान सन्मान भेटेल, म्हणजे वोटिंग राईट्स भेटेल. इक्विटीवाल्यांचं ओनर्सचं जे फंड आहे त्यापैकी त्याचं फिक्स्ड काय असणार, त्या ठिकाणी जे काही वोटिंग राईट्स असतील. आणि आणखी इक्विटीसोबत काय म्हणले होते फ्रेंड्स काल मी तुम्हाला, हां, ओनरशिप असेल आणि इक्विटीसोबत तुम्हाला वोटिंग राईट्स आणि ओनरशिप असेल इक्विटीमध्ये. आणि प्रिफरन्सवाल्याला काय असेल, इन्कमच्या वेळेस रिटर्न आणि लिक्विडेशनच्या वेळेस रिटर्न. तर इक्विटीचं तुम्हाला सांगितले होते काल, रिस्क जास्त असतो म्हणून कॉस्टसुद्धा जास्त असतो. ते आठवत नव्हतं मला. कॉस्ट म्हणजे डेप्ट हे इक्विटीपेक्षा चिपर का असतं, कारण इक्विटीवाल्यांचं रिस्क जास्त असतो, म्हणून इक्विटीला काय असतं फ्रेंड्स, नंतर जे वोटिंग राईट्स असतं आणि त्याचं कॉस्ट देखील जास्त असतं, म्हणजे तुम्हाला कॉस्ट पण जास्त लागून भेटेल आणि राईट्स पण भेटतील. तर हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा शेअर्स आणि डिबेंचर्स. तर शेअर्स आणि डिबेंचर्स यामध्ये काय पाहिलं, डिबेंचर्सचे लोन्स असतात आणि शेअर्स काय असतात, कॅपिटलचं पार्ट असतो. सोबत काय पाहिलं तर आपण ह्याला ओनरशिप भेटतं आणि डिबेंचरवाल्यांना हे ओनरशिप भेटत नाही. यांचं फिक्स्ड जे काही आहे इंटरेस्ट वगैरे असणार, यांचं फिक्स्ड राहणार नाहीत. पण याला वोटिंग राईट्स जे आता मी तुम्हाला तेच सांगितले, यांचं काय असेल, वोटिंग राईट्स असेल, इकडे राहणार नाही, म्हणजे प्रिफरन्सवाल्यांना राहणार नाही. प्रिफरन्स शेअर्समध्ये आणि इक्विटी शेअर्समध्ये काय पाहिलं होतं आपण, प्रिफरन्सवाल्यांना 2 एक्स्ट्रा जे काही राईट्स असतात. आता वोटिंग राईट्स राहील का प्रिफरन्सला, नाही, इक्विटीला राहील. आणि डिव्हिडंड आणि जे काही रिटर्न असेल हे सगळं प्रिफरन्सवाल्याला राहील आणि इक्विटीवाल्यांना राहणार नाही. चला, तर तुम्ही त्या दिवशी मी काल टाकलेलं जे व्हिडिओ आहे त्याला व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित लिहून काढा. तुमचं बिझनेस फायनान्सचं 70 ते 80% सिलेबस मी कव्हर करून देणार आहे फ्रेंड्स या ठिकाणाहून. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे मी, खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी मी डिस्कस करत आहे. असं समजू नका की अशा पद्धतीनं जर मी डिस्कस केले तर इम्पॉर्टंट नाही, असं नाही. मॅक्झिमम आउटपुट काढायचे आहेत मला ह्या व्हिडिओमधून. मॅक्झिमम खूप काही तुम्हाला शिकवत बसण्यापेक्षा जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सांगितलेलं कधीही परवडेल असं मी विचार करून कमीत कमी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं तर आहे. म्हणून मी लगेच मोबाईलचा आधार घेऊन तुम्हाला हे स्लाईड्स वगैरे डाउनलोड करून, सगळे PYQs आहेत आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट, 1-2दा नाही, 10पेक्षा जास्त प्रश्न आलेले सगळे कन्सेप्ट आहेत. तर बघा, आता समजून घ्या. समजून घेण्याचं म्हणजे आपल्या भाषेतून तुम्हाला मी फॉर्मली न शिकवण्याच्या मागे, फॉर्मल टीचिंग करण्याच्या नादामध्ये
खूप काही गोष्टी महत्त्वाच्या सुटून जात आहेत. म्हणून मी तुम्हाला आपल्या भाषेतून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहे. म्हणून व्यवस्थित लक्ष देऊन बोर न होता. बघा फ्रेंड्स, जर तुम्ही इतकं सुद्धा जर करू शकत नसाल तुमच्यासाठी, एक व्हिडिओ ज्यामध्ये महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत किंवा तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी आम्हाला युजफुल डेटा, युजफुल इन्फॉर्मेशन, युजफुल नॉलेज आम्हाला भेटणार आहे, त्याचा आम्हाला काहीतरी पुढे भविष्यात मदत होईल. जर तुम्ही तुमच्यासाठी 1 तासभर किंवा अर्धा तास तुम्हाला महत्त्वाचं वाटल्यानंतर पण तुम्ही जर व्हिडिओवर होल्ड करत नसाल आणि ऐकत नसाल आणि त्या ठिकाणी तुमचं पेशन्स तुम्ही हरवत असाल, तर मग तुम्ही काय करून घेताल असंही पुढे नाही. तुम्हाला पेशन्स तुमचं वाढवायचं आहे. काय महत्त्वाचं आहे ते जरी आवडत नसेल, बोर वाटत असेल किंवा समजत जरी नसेल, तर प्रयत्न करणं तुमचं कर्तव्य बनतं. आणि जर तुम्ही तुमच्यासाठी इतकं जरी करू शकत नसाल, तर मग काही गोष्टीचं स्वप्न बघणं सोडून टाकलेलंच बरं असतं. म्हणून सगळं पूर्ण जे व्हिडिओ आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी तर समजून सांगायचा प्रयत्न करतच आहे. तरी तुमच्याकडून जर तुमचं इंटरेस्ट असेल किंवा तुमच्यात जर ते भावना असतील, आपण जे शोधतो तेच आपल्याला सापडतं म्हणतात ना फ्रेंड्स, तर तुम्हाला काय शोधायचं आहे ते तुम्ही जर अगोदर नाही ठरवलात, तर तुम्हाला काय शोधायचं आहे तेच जर नाही समजलं, तर तुम्हाला कधी काही सापडणारही नाही. म्हणून अगोदर तुम्ही समजून घ्यायचं आहे, हेच माइंडसेटसोबत बसा आणि त्यानंतर कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता लीज आहे. लीज त्या दिवशी मी काल मध्येच माझं मोबाईल बंद पडला, त्यामुळे अर्धवट राहून गेलं. तर तुम्हाला आज मी लीज काय आहे हे सांगत आहे. लीज आणि लिझिंग आणि लायसन्सिंगमध्ये काय फरक येतो. लायसन्सिंग आणि लिझिंग हे आहे टँजिबल असेट्ससाठी, जे मूवेबल असेल, जे ट्रान्सफरेबल असेल, म्हणजेच कार किंवा मशिनरीज किंवा बिल्डिंग. आता बिल्डिंग मूवेबल नाही पण ट्रान्सफरेबल तर आहे, त्याची प्रॉपर्टीचे पेपर्स आपण दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकतो. ॲसेट आहे, बिल्डिंग आहे, दिसत आहे, डोळ्याला आहे, पाहू शकतो, शिवू शकतो. मग हे टँजिबल असेट म्हणजे ज्याला आपण टच करून पाहू शकतो, आपण त्याला अनुभव करू शकतो, हे काय आहे लीज. म्हणजे असे टँजिबल असेट त्याच्यावर आपल्याला आपण काय करतो, लिझिंग करतो. आणि लायसन्सिंगमध्ये काय फरक आहे. लायसन्सिंग म्हणजे जे तुमच्या बुद्धीपासून क्रिएट होत आहे. आता हे व्हिडिओ बनवत आहे मी, हे व्हिडिओ बनवत आहे हे माझ्या बुद्धीपासून क्रिएट होत आहे. म्हणजेच IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ज्याला म्हणतो. म्हणजे त्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे जे पॉप्युलर IPRs आहेत, कोणते कोणते आहेत, CPT, कोणते कोणते, कॉपीराईट, पेटंट आणि ट्रेडमार्क्स, ते आपण अभ्यास करतो. आपण IPRमध्ये लिगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेसमध्ये आणि युजली पण खूप वेळेस आपण IPRला कॉमर्समध्ये अभ्यास करतोच. तर CPT, कॉपीराईट, पेटंट आणि ट्रेडमार्क्स यांच्यावर आपण लायसन्स घेतो, याला लीज नाही करत. आता हे तर आपले ॲसेटच आहेत. म्हणजे मी एक गाणं तयार केले किंवा एक पुस्तक लिहिले किंवा माझी एक पेंटिंग आहे आता कोवॅक्सिनची आता डोस आली किंवा फॉर्म्युला तयार झाला, पेटंट झाला, काही इनोव्हेशन झालं, माझ्याकडून काही शोध लावले, तर या सगळ्याला मी हे माझ्या बुद्धीपासून एका माणसाच्या ह्युमन ब्रेनचं काय असतं, प्रोडक्ट ऑफ अ ह्युमन ब्रेन. क्रिएशन म्हणजे क्रिएशन काय आहे, क्रिएटिव्ह प्रोडक्ट्स आहे, ह्युमन ब्रेनपासून तयार झालेलं, माणसाच्या बुद्धीपासून तयार झालेलं एक प्रोडक्ट आहे. आणि त्या प्रोडक्टवर आपल्याला काय भेटतं, हक्क भेटतं, अधिकार भेटतं, कारण ते पण माझी प्रॉपर्टीच आहे, माझ्या डोक्यापासून तयार झालेली. आणि त्याला कमर्शियल व्हॅल्यू असतं. IPRला काय असतं, कमर्शियल व्हॅल्यू असतं. म्हणजेच त्याला आपण विकू शकतो आणि त्याच्यावरती पैसे कमवू शकतो. आणि त्यावेळेस इंटँजिबल ॲसेटसाठी काय येतं, लायसन्सिंग येतं. तुम्हाला नेहमीसाठी लक्षात ठेवलं पाहिजे, लायसन्सिंग आणि लिझिंगमध्ये कधीही फरक तुम्हाला असर्शन आणि रिझनमध्ये विचारतात. लायसन्सिंग आणि लिझिंगचं डिफरन्स, लायसन्सिंग येतं टँजिबल ॲसेटसाठी आणि लिझिंग येतं इनटँजिबल ॲसेटसाठी. तर तुम्हाला काय म्हणावं लागेल, बोथ आर रॉंग, बोथ आर इनकरेक्ट असं सांगावं लागेल. कारण तुम्हाला जर डिफरन्स माहीत असेल तरच तुम्ही असर्शन रिझनचं क्वेश्चन सॉल्व करू शकता. म्हणजेच आता लिझिंग आहे कशासाठी, टँजिबल ॲसेटसाठी. लायसन्सिंग आहे कशाला, इनटँजिबलसाठी, IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, ज्याला इंटेलेक्टनं तयार झालेले असे प्रॉपर्टी राईट्ससाठी लायसन्स करतो. आणि लिझिंग कशासाठी आहे, ज्याला आपण पाहू शकतो, शिवू शकतो, टच करू शकतो, जे ॲसेट्स आहेत. आता मशिनरी असू दे, कार असू दे, बिल्डिंग असू दे. मग लीज काय असतं, लीजमध्ये एक लेसर असतं, एक लेझी असतं. लेझी नाही, लेझी नसतं, लेसी असतं. म्हणजे एक जे व्यक्ती ज्याच्याकडे आता भरमसाठ पैसे आहेत समजा, आणि त्याला कंटिन्युअसली इन्कम होण्याचं त्याला एक सोर्स पाहिजे, तर तो काय करेल, एक कार असेल किंवा एक 20 लाखाची मशिनरी असेल, तो स्वतः तितके पैसे भरून तो एक वस्तू घेईल आणि त्याच्यावरून मंथली इन्कम कमवण्याचं तो विचार करेल. म्हणजे कॅश आता सध्याला जितकं कॅश चालले
आणि पुढच्या काही वर्षामध्ये किती कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोचा तो व्यवस्थित विचार करेल आणि एक वस्तू घेऊन तो काय करेल, त्याला रेंटवर देईल. म्हणजे आता खूप लोक तुम्ही या ठिकाणी कारचं तुम्ही उदाहरण घ्या, कार घेतात आणि रेंटवरती देतात आणि ते रेंटवर कोणाला दिले तर ते कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचं कार होऊन जातं का? नाही. ते काही काळासाठी दिलेलं असतं आणि ते कार परत येते, त्या दिवशी कामासाठी जाते आणि परत येते, रेंटच्या रूपामध्ये याला पैसे भेटतात. त्याच पद्धतीनं हे लेसर काय करतं, गिव्स असेट ऑन हायर ऑर रेंट फॉर यूज. काय करतं, ॲसेट देतं विदाऊट ट्रान्सफरिंग ओनरशिप ऑफ ॲसेट. हे जे लाईन आहे फार महत्त्वाचं आहे. विदाऊट ट्रान्सफरिंग ओनरशिप ऑफ ॲसेट म्हणल्यानंतर ओनरशिपला ट्रान्सफर करत नाही. ओनरशिप नेहमी लेसरचीच असणार. लेसी घेऊन जातो आणि त्याच्यावरती रेंट देतो. अशा पद्धतीनं हे झालं. आपल्याला समजायचं काय आहे, ॲसेटला देतो पण ओनरशिप ट्रान्सफर होत नाही, त्याचंही काम भागतं आणि ह्यालाही पैसे भेटतात. तर फ्रेंड्स, जे थोड्या काळासाठी किंवा ओनरशिप न देता आपलं जी वस्तू दुसऱ्याला ट्रान्सफर केली जाते वापरण्यासाठी, त्याला काय म्हणतो आपण, लीज म्हणतो. तर आता लीजचे ॲग्रीमेंट्स वगैरे असतात. तर आता टाईप्स ऑफ लीजवर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे फ्रेंड्स. आता या ठिकाणी बघा, कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंट. लेसर काय करतं, लेसर कोण, तर लेसर आणि लेसी कोण, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न महाराष्ट्र सेटच्या एक्झाममध्ये खूप वेळेस विचारलेला आहे. तर लेसर कोण असतं, ओनर ऑफ ॲन ॲसेट, ॲसेटचं ओनर असतो. आणि लेसी कोण असतो, ओनर म्हणल्यानंतर शेवटचे तुम्हाला ओ दिसायले ना, लेसरमध्ये ओ दिसायले तर त्याला ओनर समजायचं. ओनर कुठं दिसायले त्यांना लेसर म्हणजेच त्यांना ओनर, आणि लेसी दिसायले तर त्यांना कोण असेल, आता ज्यांना यूज करायले ते ॲसेट. तर कॉन्ट्रॅक्च्युअल ॲग्रीमेंटमध्ये बघा, लेसर अलाउज द लेसी टू यूज द ॲसेट फॉर अ पर्टिक्युलर ड्युरेशन. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट काय असेल, पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी यूज करण्यासाठी अलाव करायले, परवानगी द्यायले, पूर्ण त्याच्याच नावावर करून घेण्यासाठी नाही. खूप वेळेस कसं होतं फ्रेंड्स, माझ्या घरात राहायला आले बिल्डिंगवरती आणि खूप वेळेस तुम्ही पाहिला असाल कब्जा केला तर ट्रान्सफर केलेला नसतो तो ओनरशिप. खूप वर्षाने एक व्यक्ती तिथंच राहतो आणि शेवटी तो माझीच बिल्डिंग किंवा माझीच मशीन, माझीच गाडी म्हणून बसतो. ते चुकीचं आहे, ते अनइथिकल आहे. हे कॉन्ट्रॅक्ट काय असेल, लेसी, मग तशा पद्धतीचे फ्रॉड व्हायला लागले म्हणून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आला. आता कॉन्ट्रॅक्टमध्ये काय करणार, तो फक्त अलाउ करणार एका पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी. हे 5 महिने, 4 महिने, 5 वर्ष, 10 वर्ष, म्हणजे शॉर्ट टर्मसाठी तर असेल, लॉंग टर्मसाठी तर असेल. पण फक्त आता तुम्हाला लक्षात ठेवायचे काय पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर प्रश्न नेहमी विचारलेले पॉईंट्स काय, लेसर काय करतो, ओनरशिपला ट्रान्सफर करत नाही, फक्त ॲसेटला ट्रान्सफर करतो आणि अलाउ करतो यूज करण्यासाठी पर्टिक्युलर ड्युरेशनसाठी, पर्टिक्युलर पिरियडसाठी. आणि लेसर हे कोण असतो, ओनर असतो. लेसी कोण असतो, जे ॲसेटला यूज करत आहे. लक्षात ठेवा. तर बघा फ्रेंड्स, आता या ठिकाणी टाईप्स ऑफ लीज आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि या ठिकाणी काय प्रश्न येतात आणि काय येत आहेत, ट्रेंड काय आहे चालू लीजवर त्या प्रश्नाचं. ऑपरेटिंग लीज हे शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे, फायनान्शियल लीज हे लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे, ऑपरेटिंग लीज आणि फायनान्शियल लीज हे कशासाठी आहे, फायनान्शियल लीजमध्ये काय आणि ऑपरेटिंग लीजमध्ये काय, हे सध्याला ट्रेंड चालू आहे. तर आपल्याला हेच महत्त्वाचं पॉईंट्स आहेत आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. ऑपरेटिंग लीज म्हणल्यानंतर यामध्ये हे शॉर्ट टर्मसाठी लीज आहे. ऑपरेट होत आहे, वर्किंग होत आहे, म्हणजे कमी कालावधीसाठी आहे. आणि हे काय होईल, कॅन्सल पण होऊ शकते. आणि या ठिकाणी मेंटेनन्स जे असेल, आता एक मशिनरी आहे, मी ऑपरेटिंग लीजवर दिले तर हे शॉर्ट टर्मसाठी आहे, सगळ्यात पहिलं पॉईंट. आणि ऑपरेट करायचं आहे म्हणजे ओनरकडेच त्याचं मेंटेनन्सचं खर्च राहणार आहे, मेंटेनन्स हे ओनरचंच राहणार आहे. आणि ऑपरेटिंग लीज शॉर्ट टर्मसाठी आहे तर मी त्याला कॅन्सल देखील करू शकते. आणि हे 3-4 पॉईंट्स खूप वेळेस एक्झाममध्ये विचारलेले आहेत. कोणते, ऑपरेटिंग लीज हे शॉर्ट टर्म आहे. दुसरा, ह्याला कॅन्सल करू शकते का, हां मी करू शकते. तिसरा, हे जे लीज आहे ते कधीही, म्हणजे आता या ठिकाणी बघा, त्यासाठी जे मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी कोण रेस्पॉन्सिबल राहणार आहे, लेसर. मेंटेनन्स आणि इन्शुरन्स जे काही असेल त्याच्यासाठी लेसर म्हणजेच ते ओनर जे आहे ते रेस्पॉन्सिबल राहणार आहे. 3 पॉईंट्स पहिल्याच लाईनमध्ये कवर झालेले आहेत. शॉर्ट टर्म आहे, कॅन्सलेबल आहे आणि लेसरवर रेस्पॉन्सिबिलिटी राहणार आहे कशासाठी, मेंटेनन्ससाठी. हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं, आता फायनान्शियल लीज त्याच्या एकदम अपोजिट. आता हे लॉंग टर्म असेल
बरोबर. मग नॉन कॅन्सलेबल असेल, मोठे मोठे डिसिजन तुम्ही आता लग्नाचं डिसिजन घेतात, शॉर्ट टर्मचं आहे का लॉंग टर्मचं आहे? लॉंग टर्मचं आहे. मग आता हे जे डिसिजन आहे त्याला तुम्ही कॅन्सल नाही करू शकत. कॅन्सल करायचे म्हणजे खूप जास्त भानगडी आहेत, आहे का नाही? म्हणजे काही लॉंग टर्मचे डिसिजन नॉन कॅन्सलेबल असतात आणि त्याच्यासोबत आता मेंटेनन्स जे असेल, त्याचं जे काही असेल तर ते हे जे काही आहे ते शिफ्ट करता येतं. आणि दुसरं आहे सेल्स. पण यामध्ये महत्त्वाचं काय, ऑपरेटिंग लीज शॉर्ट टर्म, फायनान्शियल लीज लॉंग टर्म. हे कॅन्सलेबल आहे, हे नॉन कॅन्सलेबल आहे. तुम्हाला कधीच यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑपरेट होत येत जाणारं राहत, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये ऑपरेट होता जे आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑब्वियसली ते काय आहे, त्याला मेंटेनन्स लागणार आहे, ऑपरेट करत राहावं लागेल, म्हणून ते शॉर्ट टर्मचं आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये इनफ्लोज आणि आउटफ्लोज कशा पद्धतीनं लेसर त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करेल, त्याला जर फायद्याचा असेल तरच तो लीजवर देईल, आणि लेसी त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करत बसेल, म्हणजे त्याला जर परवडत असेल तरच तो घेईल आणि त्यामध्ये तो कंटिन्यू करेल. ओके फ्रेंड्स, आता त्यामध्ये जे काही आहे फायनान्शियल लीज आणि ऑपरेटिंग लीज आहे, तर हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. आता त्यामध्ये सेल्स अँड लीज बॅक हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्याला 1 मिनिटासाठी समजून घ्या काय असतो सेल्स अँड लीज बॅक. म्हणजे खूप वेळेस काय करायचं, मला पैसे लागणार आहेत तर मी त्यालाच विकणार. आता मी त्याला सेल करून टाकलं त्या वस्तूला आणि माझ्याकडे एक मोठा अमाऊंट आलं, माझं एक बँकेमध्ये लोन होतं असं समजा, तर माझी प्रॉपर्टी मी काय केले, सेल केले आणि त्याचं लोन भरून टाकले. आता मी काय करेल, ते वस्तू तर मला लागणारच आहे नेहमीसाठी, तर त्याच व्यक्तीकडनं मी पुन्हा आणखी ते लीजवरती घेऊन टाकलं जे काही ॲग्रीमेंट करून. तर अशा पद्धतीनं आता ते आणखी खूप काही प्रकार आहेत फ्रेंड्स, लिव्हरेज लीज, डोमेस्टिक लीज. हे याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचे या 2 वरतीच प्रश्न जास्त विचारले जातात, ऑपरेटिंग लीज आणि फायनान्शियल लीजवरती. तर हे तुम्हाला सांगण्याच्या मागे कारण इतकंच आहे की तुम्हाला हे गोष्टी समजायला पाहिजे. लीज अभ्यास करायला लीजचं कन्सेप्ट पण माहिती आहे, पण ते लीजिंग आणि लायसन्सिंग हेच माहिती नाही, ऑपरेटिंगमध्ये शॉर्ट टर्म काय लॉंग टर्म हेच माहिती नाही. तर असं जर झालं तर आपल्याला थोडंसं अवघड जाईल फ्रेंड्स. अवघड जाईल म्हणजे काय, आपल्याला खूप काही गोष्टी माहीत असूनसुद्धा माहीत नसल्यासारखं आपण प्रश्नाला सॉल्वच करू शकणार नाही. तर त्याच्यासाठी मला काय माहिती असणं गरजेचं आहे हे मी जेव्हा विचार केले त्यासाठी हे व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, आता आपण कॅपिटल स्ट्रक्चर हे पाहूयात फ्रेंड्स. तर आता कॅपिटल स्ट्रक्चर आपण तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये आपण काय पाहतो की आता आपल्याला कॅपिटल तर पाहिजे. आता ते डेप्ट घ्यायचं का इक्विटी घ्यायचं, मी तुम्हाला उदाहरण दिले होते. एकाकडून 2 नोट भेटणार आहेत, एकाकडून 5 पैसे भेटणार आहेत, तर आपण कोणाचं घ्यायचं आपण विचार करतो. कधी कधी 5 जण देणारे असतात, पण सोर्स कोणतं वापरायचं ते विचार करतो. कोण जास्त चांगला असेल, कोणतं बँक चांगला असेल, कोणतं व्यक्ती चांगला असेल, कोणाकडून घेतल्यानंतर आपल्याला किती जास्त रिस्क असेल, कोणाकडून घेतलं तर किती जास्त आपल्याला प्रॉफिट होईल. म्हणजे हे सगळ्या गोष्टीचं जेव्हा आपण विचार करतो त्यालाच काय म्हणतो आपण कॅपिटल स्ट्रक्चर. म्हणजे बेसिकली मला 10 लाख रुपये लागणार आहेत, ते कॅपिटल झाले. आता त्या 10 लाखापैकी 5 लाख माझे आहेत, आता राहिले 5 लाख. ते 5 लाखाला मी कसं या ठिकाणी रेज करीन, तर त्या ठिकाणी मी कोणाकडून पैसे घेईन. आता कोण म्हणल्यानंतर इथे तुम्ही लक्षात ठेवा, इक्विटी आणि डेप्ट, प्रिफरन्स पण असतं आणि रिटर्न अर्निंग पण असतं. ॲज अ होल कॅपिटलबद्दल जेव्हा आपण अभ्यास करतो, होल कॅपिटल म्हणल्यानंतर त्या ठिकाणी सगळेच येणार. म्हणजे आत्ताच आपण पाहिलोत लॉंग टर्ममध्ये, शॉर्ट टर्ममध्ये, मीडियम टर्ममध्ये काय काय फायनान्स आहेत, सोर्सेस कोणते आहेत ते पाहिलोत. मग ते सगळेच येणार. पण आपल्याला कॅपिटल स्ट्रक्चर जेव्हा अभ्यास करायचा आहे, आपण 2 जे सगळ्यात पॉप्युलरली कॅपिटलचे सोर्सेस आहेत ते कोणते, इक्विटी आणि डेप्ट. इक्विटी आणि डेप्टला आपण घेऊन चालतो. तर का बरं, तर कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये का आपल्याला हे कन्सेप्ट समजणं फार महत्त्वाचं आहे फ्रेंड्स, की काय आहे नेमकं. तर नीड काय आहे, डेप्ट इज अ चिपर टू इक्विटी. आत्ताच आपण पाहिलोत इक्विटी का महाग असते, कारण रिस्क जास्त असते आणि त्याला वोटिंग राईट्स असतं, ते ओनरचं फंड असतं. बेसिकली काय असतं म्हणजे त्या ठिकाणी नंतरच त्याला सगळं भेटायले आणि रिस्कमध्ये पण ते राहत आहे, मग ते थोडंसं महाग आहे इक्विटी. पण डेप्ट काय आहे, हे लोन आहे, त्याच्यावरती इंटरेस्ट द्यायचं असतं. फिक्स्ड जरी इंटरेस्ट असेल तर ते द्यायचं असतं आणि इक्विटीपेक्षा ते काय आहे, चिपर आहे. म्हणून आपण या ठिकाणी विचार करतो की कोणतं पोर्शन किती वापरायचं. 5 लाख घ्यायचं का 10 लाख घ्यायचे का 2 लाख घ्यायचे, डेप्टनं किती घ्यायचं, इक्विटीनं किती घ्यायचं, हे मीच विचार करणार ना. मग हे जेव्हा मी विचार करून या ठिकाणी निर्णय घेत आहे त्यालाच मी काय म्हणत आहे, कॅपिटल स्ट्रक्चर म्हणत आहे.
तर कॉस्ट ऑफ कॅपिटल हे काय आहे? कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणल्यानंतर मी काय म्हणले होते की जर मी घेत आहे 5 लाख रुपये मी घेत आहे डेप्ट करून, एकीकडे 2% आणि एकीकडून भेटणार आहे मला 5%, तर मी काय विचार करेन? 2%च घेईन ना, कॉस्ट त्याच्यावरती किती लागत आहे तेही विचार करेन. तर जर कॉस्ट जास्त लागत आहे तर आता एक व्यक्ती आहे, समजून घेण्यासाठी सांगत आहे, एक व्यक्ती आहे खूप बदमाश आहे, पूर्ण गावामध्ये त्याला ओळखतात, तशा व्यक्तीकडून मी घेऊन आलेला आहे 5 लाख रुपये, समजून घ्या, आणि त्या 5 लाखावर मला 5% इंटरेस्ट पे करायचा आहे. तर माझी कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे? 25,000 रुपये झाली 5 लाखाची कॉस्ट ऑफ, म्हणजे त्याला 25,000 खर्च आला मला, म्हणजे महिन्याला तितके तर मला द्यावंच लागेल, म्हणजे ते रिस्कमध्ये आहे मी, आणि ते पूर्ण गावामध्ये माहिती झालं, तर माझी व्हॅल्यू काय आहे? माझी व्हॅल्यू कमी होईल. कशा पद्धतीनं कमी होईल? मी व्यवहार तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यवहार तर येतच, व्यवहार तर प्रत्येक व्यक्ती करतच असतो, कारण हे आपल्या आयुष्याशी जुडलेलं एक सगळ्यात महत्त्वाचं हे काय आहे, एक काय म्हणता येईल, एक बाजू आहे, महत्त्वाची बाजू, म्हणजे व्यवहार वगैरे गरज पडली तेव्हा आपण फायनान्स अरेंज करतो, परत वेळ पडल्याप्रमाणे पैसे आले तसं आपण फायनान्स देतोत पण घेतोत पण जेव्हा चुकीच्या व्यक्तीसोबत किंवा बदमाश असलेल्या व्यक्तीसोबत आपला संबंध येतात आणि तशाकडून आपल्याला घ्यायची गरज पडते, तेव्हा आपलं व्हॅल्यू काय होईल? ॲटोमॅटिकली डाऊन होईल. म्हणजे तशा व्यक्तीसोबत बसायला उठायला लागले हे मुलगा, आता याला बर्बाद झाल्याशिवाय कोणीही वाचू शकत नाही, असं का मेंटॅलिटी होते? कारण जेव्हा आपले कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढतं तेव्हा व्हॅल्यू ऑफ द फर्म काय होते? कमी होते. म्हणजे माझी जी इज्जत आहे, इज्जत म्हणल्यानंतरच माझ्या कंपनीची व्हॅल्यू आहे ते कमी झाली, कारण कॉस्ट ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर मी चूज करताना पैसे कुठून अरेंज करायचे, कोणत्या सोर्सेसपासून घ्यायचं ते डिसिजन माझं चुकलं, माझं कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढलं. म्हणजेच 5 लाख मी दुसऱ्याकडून कोणाकडून तरी घेऊ शकत होते आणि 2%, 1% अरेंज करू शकत जर असले असते तर लोकांना काय वाटलं असतं, अरे त्याच्याकडे पैसे येईल, त्याचं काम झाल्याबरोबर परत देऊन टाकेल. पण या ठिकाणी कॉस्ट ऑफ कॅपिटलच वाढलं. आता 5%नं 5 लाख रुपये आणले, आता ते कधी कमवेल आणि कधी भरेल, मग त्याच्यानं दूरच राहावा असं जे म्हणतात लोक. म्हणजेच कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढलं म्हणून व्हॅल्यू ऑफ फर्म काय झाली? डिक्रीज झाली. आणि हे प्रश्न तुम्हाला कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये नेहमी विचारलं जातं. म्हणजेच कॉस्ट ऑफ कॅपिटल आपल्याला काही करून कमी ठेवायची आहे, तेव्हाच व्हॅल्यू ऑफ आपलं फर्म काय असेल? वाढेल. आहे का नाही फ्रेंड्स? आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढली तर व्हॅल्यू ऑफ द फर्म काय झाली? आपली गेली खड्ड्यात. अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. मग कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ द फर्म जे डेप्ट आहे ते चिप्पर आहे इक्विटीपेक्षा, मग स्वस्त आहे इक्विटीपेक्षा, तर आपण डेप्टलाच घेणार. अँड जे ऑप्टिमल जे आहे कॅपिटल स्ट्रक्चर इज रिक्वायर्ड. आत्ताच मी तुम्हाला काय म्हणले की कॅपिटल स्ट्रक्चरला ऑप्टिमल ठेवणं म्हणजे रिस्क आणि रिटर्नला बॅलन्स ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि कॅपिटल स्ट्रक्चरच्या थेरीजमध्ये जे MM थेरी आहे ते स्टॅटिक ट्रेड ऑफ थेरी आणि टार्गेट कॅपिटल थेरी, आता तुम्हाला हे पुढे मी डिस्कस करणार आहे. पण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणल्यानंतर कोणाकडून किती पैसे घ्यायचं? इक्विटी आणि डेप्टकडनं. मग आपल्याला ओनली 2 सोर्सेस, ओनली 2 फंड्स या ठिकाणी रिलेशन्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. ते पहिलं आहे इक्विटी आणि दुसरं आहे डेप्ट. पहिलं कोणतं आहे फ्रेंड्स? इक्विटी, आणि दुसरं कोणतं आहे? डेप्ट, डिबेंचर. तर ह्या दोन्हीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला थेरीज देण्यात आलेले आहेत. त्या थेरीवरती आपल्या सेटमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारतात. NIचं फुल फॉर्म सांगा. चला तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा. तर थेअरीज ऑफ कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये डायरेक्ट प्रश्न आलेला होता की जे NOI जे आहे याचं फुल फॉर्म काय? सगळ्यात अगोदर आपल्याला लांब लचक दुसरे गोष्टी लक्षात ठेवून डोकं खराब करण्यापेक्षा जे सोपे आहेत आणि जे लक्षात राहतात ते तर अगोदर समजून घ्या. सगळ्यात अगोदर कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2 फंड, 2 सोर्सेस महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे इक्विटी, दुसरा आहे डिबेंचर. आता या ठिकाणी पहा, यामध्ये कॅपिटल स्ट्रक्चरचे काही थेरीज देण्यात आलेले आहेत. म्हणजे काही महारथी असे झालेले आहेत विद्वान लोक जे सांगितलेले आहेत की असे जर आपण कॅपिटल स्ट्रक्चर जर बनवलं तर आपल्या बिझनेसला प्रगती भेटेल, आपलं रिस्क कमी होईल, रिटर्न वाढेल. तर त्यामध्ये डेप्टचं पोर्शन किती ठेवायचं आणि इक्विटीचं पोर्शन किती ठेवायचं तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, नेट इन्कम जे अप्रोच आहे, तर सगळ्यात अगोदर नेट इन्कम अप्रोच, दुसरा आहे नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच,
ट्रेडिशनल अप्रोच आणि मोदिग्लानी अँड मिलर अप्रोच. तर सगळ्याला तर सगळंच माहिती आहे, आपण नाही त्या सोर्सेसकडनं आपण अभ्यास पण करतो, आपल्याला हे महत्त्वाचं आहे म्हणून माहिती आहे. पण प्रश्न कसे येतात हे पण माहीत असायला पाहिजे ना. तर नेट NI अप्रोच म्हणल्यानंतर नेट इन्कम अप्रोच, NOI म्हणल्यानंतर नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच, ट्रेडिशनल अप्रोच आणि मोदिगिलानी अँड मिलर अप्रोच, हे 4 पार्टच करून ठेवायचे कॅपिटल स्ट्रक्चरचे थेरीज म्हणून. तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये बिझनेस फायनान्सवरचं यावर तर प्रश्न चुकणार नाही म्हणजे आल्याशिवाय राहणारच नाही, तुम्हाला हमखास पेपरमध्ये राहणार आहे. आता मी BCOMचे, MCOMचे, MBAचे पेपर्स जे आता ऑनलाईन किंवा ऑफलाईन चालू आहेत त्यावेळेस मी पाहिले पेपर्स, तर त्यामध्ये या थेरीजबद्दल सगळ्यात जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. तर इथं युनिव्हर्सिटीचे एक्झाम तर जाऊ द्या, पण सेट नेटचे एक्झाम्स असू दे, कोणतेही एक्झाम जे कॉमर्सशी रिलेटेड आहेत त्यामध्ये हे 4ही थेरीला पर्टिक्युलरली तुम्हाला स्पेसिफिकली विचारण्यात येत आहे. तर सगळ्यात अगोदर बघा याच्यावरचे प्रश्न काय, याचे फुल फॉर्म झाले पाठ. आता बघा नेट इन्कम आणि नेट ऑपरेटिंग हे दोन्ही थेरी एकाच व्यक्तीनं दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला 4 नावं पाठ करायचे नाहीत. आता नेट कोण दिलं, वरचे 2 कोण दिले, खालचे 2 कोण दिले, हे 4 आहेत तर 4ही कोण दिलं हे लक्षात ठेवायचं नाही. आपल्यावरती थोडं उपकार केलेले आहे या ठिकाणी की हे दोन्ही थेरीज एकाच व्यक्तीनं दिलेलं आहे. त्याचं नाव आहे डेव्हिड डुरांट. काय आहे? डेव्हिड डुरांट. तर डेव्हिडनं दिलेलं आहे दोन्ही थेरी. नेट 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 त्याचं सगळंच काय होतं? नेट होतं. डेव्हिडचं काय होतं? नेट होतं. त्याला सगळं नेट पाहिजे राहत होतं, आहे का नाही? नेट आणि नीट का म्हणतात ना, तर डेव्हिडनं दिलेलं आहे नेट इन्कम आणि नेट ऑपरेटिंग इन्कम थेरी. तर हे 2 कोण दिलेलं आहे? हे पहिलं प्रश्न तुमचं सॉल्व झालं. आता यामध्ये बघा डेप्ट आणि इक्विटी आपण घेतलेला आहे. तर या ठिकाणी नेट इन्कम अप्रोचमध्ये काय म्हणलेलं आहे, तुम्ही डेप्टचं पोर्शन वाढवता, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त काय करा, चिपर आहे ना डेप्ट, स्वस्त आहे ना इक्विटीपेक्षा, तर जेव्हा आपण डेप्टला वाढवतो कारण त्याचं कॉस्ट काय आहे, कमी आहे, तर त्याला आपण वाढवतो. आणि जे कॉस्ट ऑफ डेप्ट आहे आणि कॉस्ट ऑफ इक्विटी आहे हे दोन्ही कॉन्स्टंट आहे म्हणलेलं आहे. कोण म्हणलेलं आहे? नेट इन्कमवालं म्हणलेलं आहे. तर या स्लाईडमध्ये आता आपण पुढे एक थेरी पण 1 मिनिटामध्ये मी डिस्कस करणार आहे. सगळ्यात अगोदर नेट इन्कम, नेट ऑपरेटिंग, ट्रेडिशनल अप्रोच आणि मोदिग्लानी मिलर. तर सगळ्यात पहिली थेरी बघूयात. तर नेट NIचे अप्रोच बघा. तर या ठिकाणी हे पाठच करून ठेवायचं, याला विसरायचंच नाही. याला समजून घेत जर बसायचं म्हणलं, अवघड जात असेल तर पाठ करून ठेवायचं. या ठिकाणी काय डेप्टचं पोर्शन वाढवा म्हणलेलं आहे. कॅपिटल स्ट्रक्चर हे रिलिव्हंट आहे, म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर सगळ्यात पहिलं तर हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स की डेव्हिडनं काय म्हणलेलं आहे, कॅपिटल स्ट्रक्चर रिलिव्हंट आहे म्हणलेलं आहे. आणि लगेच इतकं पलटू माणूस होता की लगेच पलटला. नेट इन्कम अप्रोचमध्ये सांगितलं की रिलिव्हंट नाही. मग तुम्हाला विचारलं जातं की रिलिव्हंट कोणतं आहे म्हणलेलं होतं डेव्हिड डुरांटनं, आणि इरिलिव्हंट कोणाला म्हणलेलं आहे. तर रिलिव्हंट कोणतं आहे? हे NI आहे, कारण यामध्ये डेप्टचं पोर्शन आपण जास्तीत जास्त वाढवलं तर आपल्याला फायदा होईल म्हणलेलं आहे. तर त्यामुळे रिलिव्हंट कोणतं आहे? NI आहे, नेट इन्कम आहे. आणि इरिलिव्हंट कोणतं आहे म्हणल्यानंतर त्याचं दुसरं जे आहे नेट ऑपरेटिंग इन्कम ते इरिलिव्हंट आहे, म्हणजे सगळ्यात अगोदर आला आणि रिलिव्हंट आहे म्हणला, आणि सेकंड टाइमला लगेच दुसरीच थेरी घेऊन आला आणि म्हणला की हे इरिलिव्हंट आहे. ओके, तर त्याच पद्धतीने लक्षात ठेवा अजम्पशन्स टू NI अप्रोच. बघा आता सगळ्यात अगोदर कॉस्ट ऑफ इक्विटी अँड कॉस्ट ऑफ डेप्ट आर कॉन्स्टंट. कशामध्ये म्हणलेलं आहे? इन्कम, नेट इन्कममध्ये म्हणलेलं आहे. आणि ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे पूर्ण, आता मी दोन सोर्सेस वापरले मी, आणि त्याचं ओव्हरऑल कॉस्ट जे आहे ते काय आहे? जास्त आहे. कशापेक्षा? कॉस्ट ऑफ इक्विटीपेक्षा. आणि कॉस्ट ऑफ डेप्ट हे नेहमी कमी असणार आहे. आता ओव्हरऑल बघा, मी एका माणसाकडून 10,000 रुपये आणले आणि त्याला 1,000 रुपये देत आहे. दुसऱ्या माणसाकडून 10,000 आणले आणि त्याला 1,000 रुपये देत आहे, म्हणजे 20,000 टोटल, म्हणजे ओव्हरऑल कॉस्ट जे झालं दोघाचे मिळून 2,000 देत आहे मी. आता तेच डेप्ट आणले मी, डेप्ट जे आहे ते डेप्ट जर आणताना मी 500 रुपयेच देत असेल तर कॉस्ट ऑफ डेप्ट काय असणार आहे? ते कमी राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल नेहमी जास्त असेल, त्याच्यापेक्षा कशापेक्षा? इक्विटीपेक्षा ओव्हरऑल जास्त असेल नेहमी, आणि इक्विटीपेक्षाही जास्त असेल. पण सगळ्यात चिपर काय असेल? कॉस्ट ऑफ डेप्ट हे ह्या दोन्हीपेक्षा नेहमी कमी असणार आहे.
नो टॅक्सेस अप्लिकेबल ऑन इन्कम, हे सुद्धा तुम्हाला अझम्पशनमध्ये विचारलं जातं की टॅक्सेस अप्लिकेबल आहेत का नाही. आपल्याला काय सांगायचं आहे, टॅक्सेस हे काय अप्लिकेबल नाहीत. नो एक्सपेक्टेशन्स ऑफ इन्व्हेस्टर्स डू नॉट चेंज विथ द इन्क्रीज्ड यूज ऑफ डेप्ट. तर एक्सपेक्टेशन्स वाढणार नाहीत इन्व्हेस्टरचे डेप्टचं पोर्शन वाढलं तरी, हे सांगत आहे पहिल्या अझम्पशनमध्ये डेव्हिड. आता तेच कॅपिटल स्ट्रक्चर काय आहे, रिलिव्हंट आहे, म्हणजे इम्पॅक्ट पडतो. जर कॅपिटल स्ट्रक्चर जर आपण व्यवस्थित निवडलो, डेप्टचं पोर्शन वाढून ठेवला, तर हे रिलिव्हंट आहे. व्हॅल्यू ऑफ फर्म काय असते त्याच्यावरती परिणाम पडतो, असं पहिल्या थेरीमध्ये सांगण्यात आलेलं होतं. आता लगेच दुसऱ्या थेरीमध्ये काय म्हणलेलं आहे आपण पाहूयात. चला, तर नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच जे आहे, सगळ्यात अगोदर हे कोणी सजेस्ट केलेलं आहे, हे पण डेव्हिड डुरानने सजेस्ट केलेलं आहे. तर हे इरिलिव्हंट आहे म्हणून का सांगण्यात आलेलं आहे, तर फ्रेंड्स जेव्हा आपण जे डेप्ट आणि इक्विटीचं बघत आहोत, तर डेप्टचं पोर्शन वाढलं तर ओव्हरऑल कॉस्ट काय आहे, व्हॅल्यू ऑफ द फर्म जे आहे, ओव्हरऑल कॉस्ट व्हॅल्यू ऑफ द फर्म ते सुद्धा वाढेल, असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, सजेस्ट दॅट व्हॅल्यू ऑफ द फर्म डिपेंड ऑन द ऑपरेटिंग इन्कम अँड द असोसिएट बिझनेस रिस्क, चेंज इन द लिव्हरेज फेल्स टू अफेक्ट द. म्हणजे यामध्ये अझम्पशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात दोन चारदा नाही फ्रेंड्स, मी जितक्यांदा पेपर सॉल्व केले त्यामध्ये, की हे वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, टोटल ओव्हरऑल जे कॉस्ट आहे ते कसं आहे या ठिकाणी ते विचारलेलं आहे. तर त्या ठिकाणी इक्विटी आणि डेप्ट हे दोन्ही, केडी आणि केई हे दोन्ही कॉन्स्टंट होते. तर या ठिकाणी वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल WACC रिमेन्स कॉन्स्टंट. तर कशामध्ये WACC कॉन्स्टंट आहे म्हणून विचारण्यात येतं. तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की जे नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच आहे त्यामध्ये WACC हे इरिलिव्हंट अप्रोच आहे म्हणलेलं आहे, डेव्हिड डुराननेच म्हणलेलं आहे. आणि या ठिकाणी वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल जे रिमेन्स कॉन्स्टंट असं सांगण्यात आलेलं आहे. तर आता ओव्हरऑल कॅपिटलायझेशन रेट रिमेन्स कॉन्स्टंट इरेस्पेक्टिव्ह ऑफ डेप्ट. तुम्ही डेप्ट वाढवा किंवा कमी करा, याचा परिणाम होत नाही, याचा इम्पॅक्ट होत नाही व्हॅल्यू ऑफ द फर्मवर म्हणलेलं आहे. म्हणल्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, WACC रिमेन्स कॉन्स्टंट. आणि या ठिकाणी केडी आणि म्हणजे मागल्या नेट इन्कममध्ये केडी आणि केई कॉन्स्टंट होते आणि या ठिकाणी ओव्हरऑल कॉस्ट कॉन्स्टंट आहे. तर फ्रेंड्स त्या ठिकाणी इरिलिव्हंट होती आणि या ठिकाणी इरिलिव्हंट आहे. दोन्ही कोणी दिलेलं आहे, डेव्हिड डुराननेच दिलेलं आहे. याचे अझम्पशन महत्त्वाचे आहेत आणि जे त्याचे अझम्पशन्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. ओके, तर नेट हे दोनमध्ये आपल्याला महत्त्वाचे पॉईंट्स कोणते ते समजले. तिकडचे अझम्पशन्स ते रिलिव्हंट आहे आणि इरिलिव्हंट आहे, तिकडे जे केडी आणि केई आहे कॉन्स्टंट आहे आणि इकडे काय आहे WACC ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल कॉन्स्टंट आहे. नेहमी हे कॉन्स्टंट काय आहे ना त्याच्यावरती प्रश्न विचारलं जातं, हे इतकं लक्षात ठेवा. नेक्स्ट थेरी फ्रेंड्स ट्रेडिशनल थेरी आहे आणि मोदी गिलानी आणि मिलर. तर ते काय म्हणतात तर ते पाहून घेऊयात. तर या ठिकाणी 1 मिनिट तुम्हाला हे स्लाईड दाखवते फ्रेंड्स, ते स्लाईड आले रिटर्न. नेट ऑपरेटिंग इन्कम NOI तेच आहेत. यामध्ये अझम्पशन्स जे आहेत फ्रेंड्स ते फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हे अझम्पशन्स पाठ करून ठेवावं लागेल. तर तुम्ही याच्यावरनं बेसिक शॉर्टमध्ये आता नेट ऑपरेटिंग इन्कम अप्रोच इज द एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफ नेट इन्कम अप्रोच. तर नेट इन्कम अप्रोचचं एक्झॅक्ट अपोजिट कोणतं आहे, कोणतं अप्रोच आहे हे तुम्हाला प्रश्न येईल. तर NI आणि NOI हे एकमेकाचे अपोजिट आहेत. तर NOI प्रमाणे व्हॅल्यू ऑफ फर्म इज नॉट डिपेंड अपॉन कॅपिटल स्ट्रक्चर. कारण आताच काय म्हणले मी, NI हे रिलिव्हंट आहे तर NOI इरिलिव्हंट आहे. इरिलिव्हंट कशासाठी की जे व्हॅल्यू ऑफ फर्म आहे ते कॅपिटल स्ट्रक्चरवर डिपेंड करत नाही असं NOI म्हणते. पण फर्स्ट काय म्हणलेलं आहे इन्कममध्ये, नेट इन्कममध्ये, की कॅपिटल स्ट्रक्चर हे म्हणजे व्हॅल्यू ऑफ फर्म काय आहे कॅपिटल स्ट्रक्चरवर डिपेंड करतं. म्हणजे त्यांचं एकमेकाला, जर मी कोणाकडून पैसे घेत आहे आणि कसं घेत आहे याच्यानं फरक पडतं माझ्या इज्जतीवर जे म्हणलं होते, माझ्या व्हॅल्यूवर. तर ते इन्कममध्ये फरक पडतं. पण NOIमध्ये काय म्हणतं, तुम्ही कोणाकडूनही पैसे आणा, जर तुमच्याकडे पैसे जास्त असतील, तुम्ही चांगले पैसे कमवत असाल आणि तुम्ही खराब माणसाकडून जरी पैसे घेतलात पण तुम्ही इतके स्ट्रॉंग आहात की तुम्ही तसल्याही माणसाला डील करू शकता असं वाटलं तर फरक पडत नाही व्हॅल्यू ऑफ द फर्मवर, असं म्हणण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. तर या ठिकाणी तुम्हाला अझम्पशन्स महत्त्वाचे आहेत आणि कन्सेप्ट काय आहे ते महत्त्वाचं आहे.
चला नेक्स्ट स्लाइड पाहून घ्या. ट्रेडिशनल अप्रोच. आता ट्रेडिशनल मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे फ्रेंड्स, तुम्ही डेप्ट वापरा, इक्विटी वापरा, दोन्हीही एका लिमिटपर्यंत वापरा. तुम्ही पैसे काढा, तुमचं बिझनेस चालवा, तुम्ही उधारीवर पैसे घ्या, स्वतःचे काही असतील ते कॅपिटल स्ट्रक्चर तुम्ही कसंही घडवा, पण गरज काय आहे, बॅलन्स असायला पाहिजे कोणत्याही गोष्टीची. आपल्या आयुष्याचंही असंच असतं, कोणतीही गोष्टी बॅलन्समध्ये असलं, एक्स्ट्रीम काही नको. एक्स्ट्रीम कोणतीही गोष्ट लिमिटच्या बाहेर केलं तर ते काय होतं, अतिशयोक्ती म्हणतात ना, अति तिथे माती, आहे का नाही. ट्रेडिशनल अप्रोचवालं काय म्हणतं, हे जुन्या विचाराचं व्यक्ती आहे, जुन्या विचाराचा माणूस आहे का नाही. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे ना फ्रेंड्स. आता हसायसारखी गोष्ट नाही की आपल्याला समजून घ्यायचं आहे, कसंही समजून घेतलं तर आपलं तेच आहे का नाही. तर इज्रा सॉलोमननं दिलेलं आहे हे ट्रेडिशनल अप्रोच. तर ते काय म्हणते फ्रेंड्स की ट्रेडिशनल तर कोणत्या विचाराचं व्यक्ती आहे बघा, एकदम ट्रेडिशनल माइंडेड, एकदम ट्रेडिशनल विचाराचं. काय म्हणत आहे, अरे बाबा तुम्ही काही करा, कसंही पैसे आणा, कुठूनही आणा, कशाही पद्धतीनं वापरा, पण तुमच्या बिझनेसमध्ये एक लिमिटेशन्स असायला पाहिजे. तुम्ही डेप्टचं पोर्शन वाढत जा, पण तुम्ही जर असं वागायला गेलात, तुम्ही थोडं चुकलात तर लोक तुमच्या चुकीचा जास्त फायदा उचलतात. म्हणजे तुम्ही डेप्टचं पोर्शन वाढवायला लागलात तर इक्विटीवालेचं पण पोर्शन वाढत जाईल, इक्विटीचं काय असेल त्या ठिकाणी डिमांड वाढायला लागेल. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही वागलात तर आपलं ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल जे आहे ते वाढत जाईल. मग बिझनेस करायचा अर्थच काय झालं, कॉस्ट ऑफ कॅपिटल वाढलं म्हणजे व्हॅल्यू ऑफ फर्म डिक्रीज होत आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणल्यानंतर जर कॅपिटलचंच कॉस्ट आपल्याला बाहेर द्यावं लागलं तर आपलं प्रॉफिट ऑटोमॅटिकली कमी होईल. मग बिझनेस करायचा अर्थच काय आहे का नाही. मग ऑप्टिमम लेवलचं तुमचं एक काय असायला पाहिजे, एक स्ट्रक्चर असायला पाहिजे. त्यामध्ये कॉस्ट ऑफ कॅपिटल हे मिनिमम असायला पाहिजे, व्हॅल्यू ऑफ फर्म मॅक्झिमम असायला पाहिजे. आणि हे मिडवे आहे, म्हणजे ट्रेडिशनल अप्रोच काय आहे, मिडवे आहे. नेट इन्कम आणि नेट ऑपरेटिंग मधला मध्य म्हणजे तुम्हाला डेप्ट वापरायचा आहे डेप्ट वापरा, इक्विटी वापरायचा आहे इक्विटी वापरा. तुम्ही तुमचं इक्विटी डेप्ट वाढत जा, पण कुठपर्यंत, एका बॅलन्स्ड पॉईंटपर्यंत, एका सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत. पण कोणत्याही गोष्टीचं आती होऊ देऊ नका. हे इंटरमिडिएट अप्रोच आहे म्हणल्यानंतर मिडवे आहे. कशाचं आहे मग आता हे, नेट इन्कमचं आणि नेट ऑपरेटिंगचं. म्हणजे ट्रेडिशनल अप्रोच कन्फर्म्स द एक्झिस्टन्स ऑफ अन ऑप्टिमल कॅपिटल स्ट्रक्चर. तर ऑप्टिमल कॅपिटल स्ट्रक्चर कोणतं आहे म्हणून तुम्हाला कोणी विचारलं तर तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे, एक म्हातारा व्यक्ती ट्रेडिशनल माणूस होता, तो काय म्हणतो, अतिशयोक्ती कशाचंही नको, तुम्ही ऑप्टिमल स्ट्रक्चर वापरा. म्हणजे एका बी पॉईंटपर्यंत, म्हणजे त्यामध्ये जास्त हेही व्हायला नको आणि जास्त तेही व्हायला नको. तर बेस्ट पॉसिबल मिक्स तुम्ही वापरा डेप्टचा आणि इक्विटीचा. ॲज पर द अप्रोच, अ बेस्ट पॉसिबल मिक्स ऑफ अ डेप्ट अँड इक्विटी विल मॅक्झिमाइज द व्हॅल्यू ऑफ फर्म, असं ट्रेडिशनल अप्रोचवालं म्हणतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे फ्रेंड्स. नेक्स्ट पाहूयात, 3 झाले कॅपिटल स्ट्रक्चर. आता हे बघा, कॅपिटल स्ट्रक्चर सगळ्यात शेवटचा दिलेला आहे मोदिग्लानी अँड मिलरनं. तर MM अप्रोच ज्याला म्हणतो, त्यानं काय म्हणलेलं आहे फ्रेंड्स की हे बघा, आता सगळे काय म्हणतात, रिलिव्हंट आहे. हे जे मोदिगिलानी मिलर आहे ना, त्यानं काय म्हणलेलं आहे, सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रश्न विचारलं जातं की जे NOI पाहिलं होतं आपण, नेट ऑपरेटिंग इन्कम, त्याच्यासारखं सिमिलर दिलेलं आहे MM अप्रोच. तर MM अप्रोच सारखं सिमिलर कोणतं अप्रोच आहे असं तुम्हाला प्रश्न खूपदा विचारला आहे. तर MM अप्रोच सारखं सिमिलर अप्रोच कोणतं आहे, नेट ऑपरेटिंग इन्कम आहे, NOI आहे. मग खूप वेळेस असं विचारेल की NOI आहे अप्रोच आहे, ती कशाच्या सिमिलर आहे, तर तुम्हाला पाहिजे इथं MM सारखं, म्हणजे मोदिगिलानी आणि मिलर. तर अगोदर डेव्हिड होतं ना, ते डेव्हिड कोणाला समर्थन दिलं, MM दिलं, आणि MM डेव्हिडला समर्थन दिलं. त्याच्या पहिल्या वेळेसच्या नाही, त्यानं बदलून आल्यानंतर त्याला समर्थन दिलं. पहिल्या वेळेस त्यानं नाकार दिलं, मी तुला समर्थन देणार नाही म्हणला. पण दुसऱ्या वेळेस त्यानं मॉडिफाईड घेऊन जेव्हा वर्जन आलं, त्यानं ह्याच्यासारखी बोलायला लागलं की इरिलिव्हंट आहे. तर यानं सुद्धा त्याच्या हामध्ये हा मिसळला असं समजून घ्या. म्हणजे डेव्हिडला MMनं समर्थन दिलेलं आहे. म्हणजे डेव्हिडच्या सेकंड जे हे होतं, सेकंड अप्रोच होती, त्याला MMनं समर्थन दिलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला MCQ पाठ व्हायसाठी हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्हाला पाठ होण्यासाठी मी इतकं तुम्हाला पटवून सांगत आहे फ्रेंड्स.
कारण हेच प्रश्न वारंवार आपल्या तुम्ही PYQ जेव्हा सॉल्व करताल ना तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यू समजेल मी जे आता बोलत आहे त्याचं. तर या ठिकाणी बघा MM अप्रोचला आहे ते NOI अप्रोच सारखंच आहे, पण कधी टॅक्सला इग्नोर केल्यावर. कारण मोदी गिलानी मिलरने 2 प्रपोजिशन दिलेलं आहे. एक प्रपोजिशन आले 1998ला आणि दुसरं 1963मध्ये आला. तर पहिलं प्रपोजिशनमध्ये त्यांना टॅक्सेसला इग्नोर केला होता. तर हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं की मोदी गिलानी आणि मिलरने टॅक्सेसला इग्नोर केला होता का कन्सिडर केला होता. तर 2 अप्रोचपैकी फर्स्ट प्रिपोजिशनमध्ये त्यांना टॅक्सेसला इग्नोर केला होता जेव्हा NOI सारखंच त्यांना सांगितलं होतं. NOI सारखं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा टॅक्सेसला इग्नोर करून, पण टॅक्सेसला त्यांना कन्सिडर केलेलं आहे. एक वेळेस त्यांना टॅक्सेसला इग्नोर केला आणि एक वेळेस त्यांना टॅक्सला कन्सिडर केला. टॅक्सला कन्सिडर केला. आता या ठिकाणी खूप अति महत्त्वाचं एक अप्रोच आहे. त्या अप्रोचला आपण काय म्हणतो, आर्बिट्रेज म्हणतो. आर्बिट्रेज म्हणल्यानंतर जेव्हा आपल्याला फायदा वाटतं, म्हणजे खूप वेळेस असं असतं फ्रेंड्स, जे डिव्हिडंड आहे किंवा कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, स्ट्रक्चर जे आहे, तर डिव्हिडंड जे आहे डिडक्टेबल असतात. म्हणजे डिडक्शन झाल्यानंतर डिव्हिडंड वगैरे पुढे जातं. मग जर आपलं आपले डिडक्शन्स जर होणार असतील कंपनीचे, तर टॅक्समध्ये आपल्याला जर फायदा होत असेल तर त्यावेळेस जे काही प्रपोजिशन आहे तर त्यानं आर्बिट्रेज प्रोसेसला आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीनं म्हणजे बेनिफिट जर आपल्याला टॅक्स भेटत असेल, टॅक्सचं जर शील्ड भेटत असेल, तर त्यावेळेस आपल्याला डेप्टला वापरायला सांगितलेलं आहे. जर आपल्याला टॅक्स जर वापरायचं नसेल तर तो सुद्धा काय म्हणतो, इरिलिव्हंटच आहे. तर याचे MM अप्रोच सपोर्ट्स द NOI अप्रोच. द कॅपिटल स्ट्रक्चर डेप्ट अँड इक्विटी मिक्स हॅज नो इफेक्ट ऑन व्हॅल्यू ऑफ फर्म. कधी जर टॅक्सला आपण कन्सिडर नाही केलो तर, आणि जर टॅक्सला कन्सिडर केलो तर तो सुद्धा काय म्हणतो, इंटरेस्ट टॅक्स शील्ड जर भेटत असेल आपल्याला, तर लिव्हर्ड जर फर्म भेटत असेल, कारण टॅक्स बेनिफिट जर असेल तर तुम्ही होईल तितकं तुम्ही सुद्धा काय करा, डेप्टलाच तुम्ही वापरा. अशा पद्धतीनं MMचे 2 प्रपोजिशन्स आहेत. आता आपण काय काय पाहिलोत, 4 थेरीज पाहिलोत कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये, आणि ते 4 स्ट्रक्चरमध्ये हे बघा फ्रेंड्स, मोदी गिलानी मिलरचे हे दुसरं हे आहे व्हॅल्यू ऑफ फर्मचं या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. ते तुम्ही हे लक्षात ठेवा. हे पण फॉर्म्युला एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. एक्सपेक्टेड EBIT डिवायडेड बाय एक्सपेक्टेड जे वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण 4 थेरीज पाहिलोत. ते थेरी कोणी कोणी दिली ते सुद्धा आपण पाहिलं, आणि त्यामध्ये महत्त्वाचे कोणते पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपण पाहिलं फ्रेंड्स. नेट इन्कम अप्रोच, नेट ऑपरेटिंग, ट्रेडिशनल, मोदी गिलानी मिलर. ते वरचे 2 डेव्हिड डुराननं दिलेलं आहे. ट्रेडिशनलला एजरा सोलोमनना, मोदी गिलानी मिलर हे अप्रोच कशाबद्दल आहेत, रिलिव्हंट कोणते, इरिलिव्हंट कोणते, हे आज आपलं झालेलं आहे फ्रेंड्स. तर जे कॉस्ट ऑफ कॅपिटल, आता कंपोनंट्स या ठिकाणी पाहिलं होतं आपण. ते मागे तुम्हाला सांगितलं मी की आपण अगोदर पाहतो की सोर्सेस कोणते कोणते आहेत. त्या सगळ्याचं एक स्पेसिफिक कॉस्ट असतं. डेप्टचं कॉस्ट वेगळं, प्रिफरन्सचं कॉस्ट वेगळं, इक्विटीचं कॉस्ट वेगळं, रिटर्न अर्निंगचं कॉस्ट वेगळं. पण आपल्याला जेव्हा आपण कॅपिटल स्ट्रक्चर अभ्यास करायलो, मेनली 2 सोर्सेस आणि 2 फंड जे लॉंग टर्मचे आहेत, इक्विटी आणि डेप्टला, ह्या दोघांना विचारात घेऊन आपले 4 थेरीज आपण अभ्यास केलो. तर हे थेरीज आणि सोबतच आपल्याला हे थेरीज आणि त्याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न एक्झाममध्ये नेहमी विचारले जातात आणि बनू शकतात ते आपण डिस्कस केलोत. आता वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणल्यानंतर या ठिकाणी आपण 2 जे घेतलोत फंड्स सोर्सेस, कॉस्ट ऑफ इक्विटी आणि कॉस्ट ऑफ डेप्ट आफ्टर टॅक्स. तर याचे काही फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल, कंबाईंड कॉस्ट किंवा ज्याला ओव्हरऑल कॉस्ट ज्याला म्हणतो आपण. तर या ठिकाणी एक स्लाईड ॲड केले, ते पाहून घ्या. आणि या ठिकाणी बघा वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल, तेच कॉस्ट ऑफ इक्विटी आणि कॉस्ट ऑफ डेप्ट. तुम्हाला वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये काय येतं हे तुम्हाला जेव्हा कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये प्रश्न घालून विचारतात त्यावेळेस तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे. कॉस्ट ऑफ इक्विटी आणि कॉस्ट ऑफ डेप्ट या दोघांची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला काय ओव्हरऑल कॉस्ट भेटतं. तर कॅपिटल बजेटिंग प्रोसेस जे आहे, मी थोड्या वेळानं किंवा उद्याला यावरतीही व्यवस्थित तुम्हाला महत्त्वाचे कोणते कोणते प्रश्न कॅपिटल बजेटिंगमध्ये येतात त्याचे टेक्निक्स जे आहेत, आता IRR आहेत, NPV आहे, प्रॉफिट इंडेक्स वगैरे जे काही टेक्निक्स आहेत, आपण त्याच्यावर प्रश्न कसे येतात, महत्त्वाचे प्रश्न कोणते कोणते येतात. जसं मागे मी आता तुम्हाला हे चॅप्टर डिस्कस केले, यावरती प्रश्न काय येतात ते मी तुम्हाला सांगत आहे. प्रश्न कशा पद्धतीने येतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, कन्सेप्ट समजायचा आहे, भीती संपवायची आहे, आणि नंतर प्रॅक्टिस करून आपल्याला चांगले मार्क्स स्कोअर करायचे आहेत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.